फाइंड द शेप फॅक्टर फॉर अ गिवन सिमेट्रिकल सेक्शन. तर आता हा सी चॅनल सेक्शन दिलेला आहे, तर आपण ह्याचं शेप फॅक्टर काढणार आहे. तर पार्ट एमध्ये आपण झेडपी काढून घेऊ. अबाउट इक्वल एरिया ॲक्सेस. इक्वल एरिया ॲक्सेस म्हणजेच न्यूट्रल ॲक्सिस हा सेम असतो, त्याच्या मिड पोर्शनमधून जातो. तर आता इथे हा जो रेक्टेंगल आहे आपण कन्सिडर करतो हा, आणि हा सेम आहे याचा एरिया, आणि याचा एरिया हा सेम आहे. सो आपण झेडपी लिहून घेऊ. A1Y1 प्लस A2 जे 4 सेक्शन आहे त्याला आपण परत 2मध्ये कर, 2A1Y1 आणि 2A2Y2. सो सेकंड जसा तसाच. सो एरिया ऑफ फर्स्ट 60 इंटू 10. ओके. देन Y1 80 डिवाइड बाय 2 दॅट इज 40 प्लस हा 10चा 5 हा 45 प्लस 2 इंटू हा 10. हा जर सेक्शन धरला तर इथून हा आणि हा याची साईज येते बी 10 इंटू 40 इथं 40 इंटू 20 वाय. इथं झेडपी काढून घेतला. झेडपी आला आपला 70 इंटू 10चा पॉवर 3 mm³. नंतर पार्ट बीमध्ये आपण झेडी काढलेला आहे. झेडी आपला आय ॲट एक्सेस ॲट न्यूट्रल ॲक्सिस डिवाइड बाय वाय मॅक्स. सो आय एक्स काय BD³ बाय 12 मायनस स्मॉल BD³ बाय 12. सो इथे 60 इंटू 100³ म्हणजे हा टोटल, हा 80 हा 10 आणि हा 10 म्हणजे 60 इंटू 100³ बाय 12 मायनस 50 इंटू 80. हा BD लहान घेतला आहे आपण, म्हणजे या सेक्शनचा घेतला. हा मायनस केला, हा आपला होता 10 आणि हा होता 60. सो या 60मधून आपण 10 मायनस केला, इथे आला बी. आपण या पूर्ण रेक्टँगलचा काढतो, कारण हा सिमेट्रिकल असल्यामुळे आपण हा पण काढतो, यातून मायनस करावा लागतो. सो हा मायनस 50 इंटू 80, हा 10 सोडून दिला आणि इथला 10. सो हा टोटलला डी 80/12. त्याला 2.687 इंटू 10⁻⁶ mm चा पॉवर 4. सो वाय मॅक्स काय येईल इथे, मॅक्सिमम ॲट YT अँड YB इक्वल्स टू 50. देन झेडी 2 पॉईंट, म्हणजे हा झेडी आपल्याला आलेला 2 पॉईंट, जो की आय एक्सेस ॲट न्यूट्रल ॲक्सिस इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 50. तो आता 50 जो आहे हा YB आहे, इथे दिसेल तुम्हाला तसा हा YB इथे न्यूट्रल ॲक्सेस किंवा आपण त्याला इक्वल एरिया ॲक्सेससुद्धा म्हणतो. नंतर आपण पार्ट सीमध्ये डायरेक्ट शेप फॅक्टर फाइंड करतो. शेप फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, तर ZP/ZE. सो आपला ZP काय आलेला आहे, तो ZP इथे बघू शकता 70 इंटू 10चा पॉवर 3 इंटू mm³. 70 इंटू 10चा पॉवर 3 डिवाइड बाय 57.34 इंटू 10चा पॉवर 3. तो शेअर फॅक्टर आपला इथून येतो 1.6.